जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. मित्रांनो, याआधी आपण समाज सुधारकावरती 2 पार्टमध्ये 250 पीवायक्यू ची प्रॅक्टिस केलेली आहे. आता ह्या 250 प्रश्नापैकी 28 प्रश्न माझ्या साइडनं चूक झालेले आहेत. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हे 28 प्रश्न करेक्ट करणार आहोत आणि आय एम सो सॉरी की माझ्याकडनं 28 मिस्टेक झाल्या. आता आपण चला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न होता, स्त्री-पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या शाहू महाराजांचा क्रांतिकारक कायदा कोणता होता? तर बघा, मी उत्तर तुम्हाला सांगितलं होतं घटस्फोट व वारसा कायदा, जे की चुकीचं आहे. उत्तर आहे आंतरजातीय विवाह कायदा. ओके, तर बरोबर उत्तर काय आहे? आंतरजातीय विवाह कायदा. स्त्री-पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या शाहू महाराजांचा क्रांतिकारक कायदा कोणता होता? आंतरजातीय विवाह कायदा. ठीक आहे. आता एकदा एक्सप्लेनेशनला गो थ्रू करूयात. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत बालविवाहावरती कडक बंदी घालण्यात आलेली होती. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हे सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेले पहिले वसतिगृह होते. कोल्हापूरमधील समाज सुधारक चळवळीचा ध्वज नेतृत्व शाहू महाराजांनी उचललेलं होतं. मागाव येथे परिषदेत शाहू महाराजांनी सांगितलं की अस्पृश्यता निर्मूलन चळवळीचे नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी करावे. राजाराम कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सर्व मुलींना मोफत शिक्षण देण्यात आले. कृष्णाबाई केळवणकर, रखमाबाई केळवणकर यांची कन्या यांना मुंबईतील ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती देण्यात आली. जातीय भेदभाव निर्मूलनासाठी त्यांनी काय कार्य केलेलं आहे? तर कोल्हापूर आणि इंदूर संस्थांमध्ये नियोजित 100 आंतरजातीय विवाहापैकी 25 आंतरजातीय विवाह यशस्वीपणे घडवून आणलेले होते. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. खालील विधाने काळजीपूर्वक वाचा. चिपळूणकर, बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी 1880 मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल सुरू केली आणि दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये सांगितलंय 1881 मध्ये न्यू इंग्लिश स्कूल चालू केलेली आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. पहिलं बरोबर आहे, दुसरं चुकीचं आहे. ठीक आहे. ही शाळा 1880 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. कोणी कोणी मिळून सुरू केलेली आहे? चिपळूणकर, बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर. ठीक आहे. आता चिपळूणकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्याबद्दल महत्त्वाचे मुद्दे आपण एकदा डिस्कस करूया. मराठी गद्य आधुनिक करण्यासाठी व मराठी भाषेचा अभिमान जागवण्यासाठी त्यांनी खूप कार्य केलेले आहे. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांची ओळख काय आहे? तर मराठी भाषेचे शिवाजी. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना ओळखलं जातं. त्यांचे प्रमुख प्रकाशन कोणतं? तर निबंधमाला 1874 मध्ये. मासिक नियतकालिक होतं ते. 12 वर्ष 84 प्रभावी निबंध त्यांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर काव्यते हा संग्रह 1878 मध्ये त्यांनी लिहिलंय. महाराष्ट्रातील काव्य व इतिहासाची ओळख करून देतं ते. शालापत्रक नावाचं शालापत्रक मध्ये संपादक म्हणून कार्याची सुरुवात केलेली आहे त्यांनी. त्याचबरोबर 1878 मध्ये त्यांनी आर्यभूषण प्रेस व चित्रशाळा प्रेस याची स्थापना केलेली आहे. डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतात. चित्रशाला प्रेसमध्ये ऐतिहासिक व धार्मिक चित्रे प्रकाशित केल्या जायची. 1879 मध्ये किताबखाना म्हणजे पुस्तक दुकान स्थापन केलेले आहे. त्यांची विचारधारा लक्षात ठेवा. इंग्रजी भाषा म्हणजे वाघिणीचे दूध. आता इथं कन्फ्युजन होईल. एज्युकेशन हे वाघिणीचं दूध आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. पण इथं काय म्हटलंय? इंग्रजी भाषा म्हणजे वाघिणीचे दूध. हे कोणी म्हटलेलं आहे? विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी म्हटलेलं आहे. विष्णूशास्त्री चिपळूणकरांनाच काय म्हटलं जातं? मराठी भाषेचे शिवाजी. मराठी भाषेचे शिवाजी. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांच्या शाळेत 14 वर्षाच्या मुक्ताईने लिहिलेला निबंध कोणत्या विषयावर आधारित होता? तर याचं उत्तर मी सांगितलं होतं तुम्हाला, स्त्रियांची स्थिती, पण हे चुकीचं आहे. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, धार्मिक स्थिती. ओके, धार्मिक स्थिती. पुढचा प्रश्न, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथ आश्रमचा उद्देश काय होता? आता याचा उद्देश होता विधवांना शिक्षण देणे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं पुनर्विवाहित विधवांना सहाय्य करणे. ठीक आहे. 3 हे मी आधी सांगितलं होतं, जे की चूक होतं. करेक्ट उत्तर आहे विधवांना शिक्षण देणे. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर, विधवांना शिक्षण देणे. आता महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या संस्था आणि कार्य कालानुक्रमे बघूयात आपण, कारण की यावरती खूप चान्सेस असतो पेपरमध्ये प्रश्न यायचे. 1893 मध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळी याचं कार्य काय होतं? विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन देणे.
आणि त्यांच्या म्हणजे विधवा आहेत ना, त्यांच्या मुलांना आधार दिले. 1895 मध्ये त्यांनी विधवा विवाह प्रतिबंध निवारण मंडळी याची स्थापना केली. ज्याचा उद्देश होतं विधवा विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी. 1896 मध्ये अनाथ बालिकाश्रम पहिल्यांदा पुण्याला स्थापन केली आणि नंतर प्लेगच्या साथीमुळे ते हिंगणेला काय केली होती? शिफ्ट केली होती. त्यांचं पर्पज काय होतं? अनाथ बालिका आश्रमाचं, विधवांना आश्रय आणि शिक्षण. 1907 ला महिला विद्यालय हिंगणे या ठिकाणी स्थापन केले. महिलांच्या शिक्षणासाठी विशेष शाळा त्यांनी चालू केलेली होती. 1908 मध्ये निष्काम कर्म मठ. आता तुम्हाला काही जागेवरती 1908 दिसेल, काही सोर्सेसमध्ये 1910 दिसेल इथे. निष्काम कर्म मठ. तर आता निष्काम काय म्हणतात? समाजसेवक घडवण्याची संस्था निस्वार्थपणे सेवाभावावरती भर दिलेला आहे. नावातच लक्षात येऊन जातं. 1916 ला इंडियन विमेन युनिव्हर्सिटी त्यांनी स्थापन केली. ऍक्च्युअली 1915 मध्ये त्यांनी जापनीज विमेन युनिव्हर्सिटी हे पुस्तक वाचलं. त्यावरून इन्स्पायर होऊन त्यांनी 1916 मध्ये भारतातील पहिले महिला विद्यापीठाची स्थापना केली. 1920 मध्ये याच युनिव्हर्सिटीचं नाव एसएनडीटी ठेवण्यात आलेलं आहे. ओके, एसएनडीटी. 1936 मध्ये महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण संस्था ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी स्थापन केली. 1944 मध्ये समता संघाची स्थापना केली. याचा उद्देश होता मानव समानतेचा प्रसार करणं, जातीय भेदभाव नष्ट करण्यासाठी कार्य करणं. 1948 मध्ये जाती निर्मूलन संस्था स्थापन केली. कशासाठी? जातीभेद पूर्णपणे नष्ट करण्यासाठी समर्पित ही संस्था. एक गोष्ट लक्षात घ्या. 1893 मध्ये शारदा सदन मधील आनंदीबाई यांच्यासोबत त्यांनी विवाह केलेला आहे. आनंदीबाई ह्या एक विधवा होत्या. त्यांनी त्या विधवाशी विवाह केलेला आहे. शारदा सदनची स्थापना कोणी केलेली आहे? 1889 मध्ये पंडिता रमाबाई यांनी स्थापना केलेली आहे. आणि 1956 मध्ये 56 का 58 मध्ये यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, भारतरत्न. 1958 मध्ये. जे ज्यावेळेस त्यांचं वयाच्या 100व्या वर्षी त्यांना भारतरत्न अवॉर्ड मिळालेला होता. पुढचा प्रश्न, डॉक्टर आंबेडकर यांनी अस्पृश्यांचे सहकारी असे कोणाला संबोधले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, राजर्षी शाहू महाराज. ठीक आहे, राजर्षी शाहू महाराज. ऑप्शन 2 इज द करेक्ट आन्सर. आता शाहू महाराजांबद्दल एक महत्त्वाचे मुद्दे आहेत. एकदा पॉज करून तुम्ही गो थ्रू करून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूयात आता. जर एखादा देव अस्पृश्यतेला मान्यता देत असेल, तर मी त्याला देव मानणार नाही असे कोण म्हटले? तर हे म्हटलं होतं लोकमान्य टिळकांनी. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. मी आधी तुम्हाला महात्मा गांधी सांगितलं होतं, जे की चुकीचं आहे. उत्तर बरोबर आहे लोकमान्य टिळक. ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर. लोकमान्य टिळकांनी काय कशाची सुरुवात केलेली होती? केसरी, मराठा, त्याचबरोबर गणेश उत्सव, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती यांनी सुरू केलेली आहे. कोणी? लोकमान्य टिळकांनीच. त्याचबरोबर 1915-16 मध्ये यांनी काय केलेलं आहे? आणि बेसेंट सोबत मिळून कमेंट मध्ये सांगा मला. त्याचबरोबर लखनौ पॅक्ट साइन करण्यामध्ये लोकमान्य टिळकांची फार महत्वाची भूमिका आहे. आता एक जर प्रश्न विचारला, लोकमान्य टिळक कोणत्या आयएनसीच्या म्हणजे काँग्रेसच्या सेशनचे प्रेसिडेंट होते? मला उत्तर देऊ शकतात का कमेंट मध्ये तुम्ही? लोकमान्य टिळक कोणत्याच आयएनसीच्या सेशनचे प्रेसिडेंट होते का? मला कमेंट मध्ये सांगा. आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात? आता मी तुम्हाला सांगितलं होतं सावित्रीबाई फुले, तर उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. ऑप्शन बी इज 4 इज द करेक्ट. पहिल्या मुख्याध्यापिका आणि पहिल्या महिला स्त्री शिक्षिका म्हणून कोण होत्या? सावित्रीबाई फुले होत्या. 1917 मध्ये प्राथमिक शिक्षणासाठी प्रशिक्षण देण्यासाठी महाविद्यालय कोणी स्थापन केले? 1917 मध्ये प्राथमिक शिक्षणासाठी प्रशिक्षण देण्यासाठी महाविद्यालय हे महर्षी कर्वे यांनी चालू केलेलं आहे. त्याआधी मी तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटील हे उत्तर सांगितलं होतं, जे की चुकीचं आहे. ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. आता पूर्ण हे एक्सप्लेनेशन पॉज करून तुम्ही रीड आउट करून घ्या. फार महत्वाचे मुद्दे आहेत. ब्रिटिशांच्या चांगल्या गोष्टीचे अनुकरण करा, पण अंधानुकरण करू नका असे कोण म्हटलं? आता मला सांगा, असे विचार कोणाचे असतात? गोपाळ गणेश आगरकरांचे असतात. ऑप्शन 3 याचं करेक्ट उत्तर.
विष्णुशास्त्री पंडित यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले? इंग्रजी, मराठी कोश, मराठी लघु व्याकरण आणि संस्कृत आणि महाराष्ट्र धातुकोश. हे आणि डी आहे स्मृतिशास्त्र. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, सी, डी. ऑप्शन 3 इज द करेक्ट आन्सर. ओके. इंग्रजी, मराठी कोश, मराठी लघु व्याकरण. सी आहे संस्कृत आणि महाराष्ट्र धातुकोश. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी 1917 मध्ये भारतीय बहिष्कृत समाज परिषद खालीलपैकी कुठे आयोजित केलेली आहे? ही आयोजित केली होती कोल्हापूर प्रांतामध्ये. ऑप्शन 3 याचं करेक्ट उत्तर आहे. पंडिता रमाबाई यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर यांच्याबद्दल कोणतं चुकीचं विधान विचारलंय? श्रीनिवास शास्त्री हे त्यांचे एकमेव भाऊ होते. बरोबर. अनेक ICS अधिकारी त्यांच्याशी विवाह करू इच्छित होते. हे पण बरोबर आहे. अ, त्यांनी बिपिन बिहारी दास यांच्याशी विवाह केला. हे पण विधान बरोबर आहे. ऑप्शन 4 याचं करेक्ट उत्तर आहे. तिन्ही विधान बरोबर होते आणि मी चुकून तुम्हाला ऑप्शन 3 उत्तर दिलं होतं या आधीच्या व्हिडिओमध्ये. यांच्या मुलीचं नाव आहे मनोरमा. मनोरमा. ठीक आहे. यांनी पंडिता रमाबाई यांनी इंटरकास्ट मॅरेज केलेलं होतं बिपिन बिहारी दास यांच्यासोबत. पण बिपिन बिहारी दास ज्यावेळेस त्यांना म्हणजे पंडिता रमाबाई आणि बिपिन बिहारी दास यांना यांचं लग्न झालं. त्यांना मुलगी झाली मनोरमा नावाची आणि 1-2 वर्षानंतर त्यांच्या जे हसबंड आहे त्यांचं डेथ झालं. त्यांच्या हसबंडचं डेथ झाल्यानंतर जे त्यांचे सासरे होते ना, तर सासऱ्यांची इच्छा होती की रमाबाई हिने सती जावं. सती जावं अशी त्यांच्या सासऱ्यांची इच्छा होती. पण रमाबाई यांचा त्या सर्व गोष्टीला विरोध होता. तर त्यांना खूप असा त्रास द्यायला चालू केलं होतं त्यांच्या ते काय म्हणतात ते सासऱ्यांनी वगैरे, वगैरे. तर त्यांनी सासर सोडून ते पुण्यामध्ये आल्या. आणि पुण्यामध्ये येऊन त्यांनी मग शारदा सदनची स्थापना केली आणि समाज सुधारण्याच्या गोष्टी समाज सुधारण्याच्या कार्याला त्या लागल्या होत्या. पुराणे हे स्वार्थी व अज्ञानी लोकांची लिखाणे आहेत असे कोणी म्हटलेलं आहे? तर मी उत्तर दिलं होतं तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले. याचं उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. ऑप्शन 4 याचं करेक्ट आहे. पुराणे ही स्वार्थी व अज्ञानी लोकांनी लिहिलेले आहेत असे स्वामी दयानंद सरस्वती यांनी म्हटलेलं आहे. आता स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव आहे मूळशंकर तिवारी. उपाधी आहे हिंदू धर्माचे मार्टिन ल्यूथर. आर्य समाजाची स्थापना त्यांनी 10 एप्रिल 1875 गिरगाव, मुंबई या ठिकाणी केलेली आहे. ते 1877 मध्ये लाहोर येथे हलवले. त्यांचा मुख्य विचार होता वेदाकडे परत चला. आता लक्षात घ्या, इथं तुम्हाला दिसेल की सर इथं पुराणे लिहिलंय आणि वेद आणि पुराणे वेगळे आहेत. वेद हेच सर्व ज्ञानाचे अंतिम स्रोत आहेत. त्यांचे विचार होते की एकेश्वरवाद, एकच देव आहे. मूर्तिपूजेला त्यांचा विरोध होता. साहित्य कोणतं काढलं होतं? सत्यार्थ प्रकाश 1874. त्यांनी शुद्धी चळवळ सुरू केलेली आहे. शुद्धी चळवळ म्हणजे काय? बघा आता हे इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मातले जे हे होते ना, ते लोकं काय करायचे? हिंदूंना फोर्सफुली कन्व्हर्जन करायचे आणि हिंदूंचं कन्व्हर्जन झाल्यानंतर त्यांना परत हिंदूमध्ये आणण्यासाठी स्वामी दयानंद सरस्वती यांनी शुद्धी चळवळ चालू केलेली आहे. गोरक्षण चळवळ 1882 मध्ये गोरक्षित सभा स्थापन केलेली आहे त्यांनी. पुढचा प्रश्न, छत्रपती शाहू महाराजांवर सर्वाधिक प्रभाव टाकणारी धार्मिक सुधारणा चळवळ कोणती? लक्षात घ्या, धार्मिक सुधारणा चळवळ आहे. याआधी मी तुम्हाला सत्यशोधक समाज सांगितलं होतं, कारण की मी पण कन्फ्युज झालो होतो, की कारण की शाहू महाराजांच्या जीवनावरती महात्मा फुले यांचा प्रभाव होता आणि सत्यशोधक समाज 1911 मध्ये ब्रांच पण त्यांनी कोल्हापूरला ओपन केली होती. इव्हन सत्यशोधक समाजावरती आधारित शाळा पण त्यांनी चालू केली होती. म्हणून मी कन्फ्युज झालो होतो आणि आन्सर तुम्हाला सत्यशोधक समाज सांगितलं होतं, जे की चुकीचं आहे. उत्तर आहे आर्य समाज. ऑप्शन 1. आर्य समाज. आता एकदा पॉज करा आणि हे सर्व एक्सप्लेनेशन गो थ्रू करून घ्या. आपण आताच वाचून घेतलेलं आहे. ठीक आहे. तरी तुम्ही एकदा पॉज करा आणि एक्सप्लेनेशन गो थ्रू करून घ्या. 27 जुलै 1918 रोजी शाहू महाराजांनी कोणत्या गुन्हेगार जमातींना मुक्त केलेले आहे? तर शाहू महाराजांनी, मी तुम्हाला उत्तर दिलं आधी ऑप्शन ए, याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. महारबाग, रामोशी आणि बेरड. सुखदायक राज्य प्रकरणी निबंध हे पुस्तक कोणी लिहिले? तर सुखदायक राज्य प्रकरणी निबंध हे पुस्तक लिहिलेलं आहे
विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी. कोणी लिहिलेलं आहे? विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी. गोपाळ हरी देशमुख यांना काय म्हणलं जातं? लोकहितवादी असं पण त्यांना म्हणजे त्यांचं निकनेम आहे लोकहितवादी. संयुक्त मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. याआधी मी तुम्हाला श्रीपाद अमृत डांगे हे उत्तर सांगितलं होतं, जे की चुकीचं आहे. उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1924 मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभा 20 जुलै मुंबई येथे स्थापन केलेली होती. घोषवाक्य होतं शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि संघर्ष करा. उद्देश आहे अस्पृश्यांच्या शिक्षण व सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी स्थापना केली. 1927 मध्ये समता सैनिक दल, आता लक्षात घ्या, समता सैनिक दल ची स्थापना केलेली होती. कशासाठी? सामाजिक समतेसाठी कार्य करणारी संघटना आणि अस्पृश्यांच्या हक्काचे संरक्षण. 1927-28 मध्ये समाज समता संघ याची स्थापना केली. 1928 मध्ये डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 1945 मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटी, 1955 मध्ये भारतीय बौद्ध महासभा याचा स्थापना केलेली आहे. 1935 मध्ये इंडिपेंडंट लेबर पार्टी, ज्याच्यावर आपला प्रश्न विचारलेला होता. 1942 मध्ये ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन याची स्थापना आणि 1956 मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याची घोषणा केली. ठीक आहे. त्यावेळेस आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, इंडिपेंडन्स लेबर पार्टी याला विसर्जित करून ही पार्टी बनवण्यात आलेली. मराठमोळा आणि मराठमोळ्यांची पुरवणी हे लेख कुणी लिहिले? हे गोपाळ गणेश आगरकरांनी लिहिलेले आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात विधवांसाठी कोणती संस्था स्थापन केली? तर यांनी महिला आश्रमची स्थापना केलेली आहे. याच्या आधी मी तुम्हाला निष्काम कर्ममठ हे उत्तर दिलं, जे काही चुकीचं होतं. उत्तर आहे महिला आश्रम. एकदा पॉज करा आणि प्लीज पूर्ण एक्सप्लेनेशनला गो थ्रू करून घ्या. फार महत्वाच्या आहेत या गोष्टी. हे 1920 मध्ये एस-एन-डी-टी महिला विद्यापीठाची स्थापना. ॲक्चुअली 1915 मध्ये जे अ, जॅपनीज युनिव्हर्सिटी, विमेन जॅपनीज युनिव्हर्सिटीचं पुस्तक वाचलं. 1916 मध्ये इंडियन विमेन्स युनिव्हर्सिटी स्थापन केली. हे पहिली महिला विद्यापीठ चालू झालं होतं. 1920 मध्ये सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी 15 लाख देणगीनुसार देणगी दिली होती आणि त्यांची आई नाथीबाई दामोदर ठाकरसी यांच्या नावावरून एस-एन-डी-टी हे नाव ठेवण्यात आलेलं होतं. लक्षात घ्या 1907 ला त्यांनी महिला विद्यालय चालू केले आणि 1916 ला विमेन्स युनिव्हर्सिटी चालू केलेलं आहे. विद्यापीठ चालू केलेलं आहे. थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं विद्यालय आणि विद्यापीठात. ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, पुणे मुंबई रस्त्याजवळील मंगीर बाबा मंदिर हे कोणाचे समाधीस्थान आहे? तर याचं उत्तर मी तुम्हाला लहुजी साळवे दिलं तर ते चुकीचं आहे. उत्तर आहे राघोजी साळवे. लहुजी साळवे, लहुजी वसंत साळवे क्रांतिकारक फुले यांचे गुरु होते. नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळी ही संस्था कोणी सुरू केली? तर ही सुरू केलेली आहे न्यायमूर्ती रानडे यांनी. न्यायमूर्ती रानडे यांनी चालू केलेली आहे. आणि याआधी मी तुम्हाला विदा सावरकर हे उत्तर दिलेलं होतं. नाही, सावरकर नाही, शिरवाडकर हे उत्तर दिलं होतं, जे की चुकीचं होतं. उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे. धनकवडी येथे व्हिक्टोरिया बालाश्रम स्थापन करण्यासाठी ज्योतिराव फुले यांना कोणी मदत केली? तर यांना शिवप्पा यांनी मदत केलेली आहे. शिवप्पा. याआधी मी तुम्हाला गोवंडे हे उत्तर दिलं, जे चुकीचं होतं. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 शिवप्पा. राष्ट्र म्हणजे एकसंघ जनता अशी व्याख्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले. भारतातील पहिले जनरल होमिओपॅथी रुग्णालय सुरू करण्याचे श्रेय राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना दिले जातं. खालील विधाने कोणाबद्दल आहेत ओळखा. महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावली. विविध विषयावरील पाठ्यपुस्तके तयार केली. गणित व विज्ञान विषयावरती शून्य लब्धी हे पुस्तक लिहिले. केशवराव भावाळकर यांनी त्यांचे चरित्र लिहिले. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख. शाहू महाराजांनी महसूल विभागात कोणत्या अस्पृश्य अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे? याचं उत्तर मी तुम्हाला ऑल ऑफ द अबोव दिलं, जे की चुकीचं आहे. उत्तर आहे रामचंद्र सखाराम कांबळे, यलप्पा बाळा नाईक आणि
दत्तू संतराम पवार. येलप्पा बाळानाईक नाहीये. धोंडदेव रामचंद्र व वटकर यांचं आहे. ठीक आहे. ऑप्शन 3 याचं करेक्ट. ACD. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? त्यांनी विचारलहरी हे पंधरवाड्याचे नियतकालीन सुरू केले. हे विधान चुकीचं आहे. आपल्याला चुकीचं विचारलं होतं. ठीक आहे. 1868 नंतर शालापत्रक या मराठी मासिकांचे संपादन केले. 1878 मध्ये चित्रशाळा सुरू केली. त्यांनी आर्यभूषण प्रेस म्हणून केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र प्रकाशित केले. याचं मी आधी तुम्हाला हे उत्तर देतो. ऑप्शन 4 हे चुकीचं आहे. कारण की कन्फ्युजन असं झालं की केसरी आणि मराठा हे न्यूजपेपर कोणी चालू केलं होतं? लोकमान्य टिळकांनी. पण ऑप्शन मध्ये त्यांनी काय दिलंय? त्यांनी आर्यभूषण प्रेस मधून केसरी व मराठी हे वृत्तपत्र प्रकाशित केलेलं आहे. प्रकाशित केलेलं म्हटलेलं आहे त्यांनी. ओके. स्थापन केलेलं नाहीये आणि तिथं मी कन्फ्युज झालो होतो. म्हणून तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये मी 4 हे आन्सर दिले. तर जे की चुकीचं आहे. ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर. ओके. शेवटचा प्रश्न. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या कार्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर चुकीचं विधान आहे 1938 मध्ये विदर्भ मध्य प्रांत नॉन ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. बाकीचे हे 3 स्टेटमेंट बरोबर आहेत, की 1950 मध्ये स्थापन झालेल्या अखिल भारतीय मागास जाती संघाचे अध्यक्ष होते. बॅकवर्ड क्लास स्कॉलरशिप बोर्डचे अध्यक्ष होते. 1955 मध्ये स्थापन झालेल्या भारत कृषक समाजचे अध्यक्ष होते. ओके. तर चुकीचं आहे ऑप्शन 3. सो दॅट्स इट मित्रांनो. आणि आय एम सॉरी अगेन. माझ्याकडनं हे 28 मिस्टेक झालेल्या आहेत. आणि थँक यू की तुम्ही मला माझ्या चुका सांगितल्याबद्दल. ओके. थँक यू.